लोकशाहीच्या महत्वपूर्ण असणाऱ्या 3 स्तंभांतर्गत जो स्तंभ पहिल्या 2 स्तंभांना योग्य पद्धतीनं मार्गावर आणण्याचं काम करतो तो म्हणजे ज्युडिशरी. आणि पहिले 2 स्तंभ म्हणजे कोणतं तर एक्झिक्युटिव्ह बॉडी आणि लेजिस्लेटिव्ह बॉडी, कार्यकारी मंडळ आणि कायदे मंडळ. यांना एक प्रकारे न्याय व्यवस्था काय करत असते, कंटिन्युअसली मार्गदर्शन करण्याचं काम करत असते. मग ते ज्युडिशियल रिव्ह्यूच्या माध्यमातून असेल, न्यायालयीन पुनर्विलोकन असेल, ज्युडिशियल ऍक्टिव्हिझम असेल, न्यायालयीन सक्रियता असेल, अशा बऱ्याचशा गोष्टी घडत असतात. आणि त्यामध्ये सुप्रीम कोर्टाकडे अजून एक महत्वपूर्ण शस्त्र आहे, तो म्हणजे कुठला तर सुमोटो. म्हणजे काय, जेव्हा सुप्रीम कोर्टाला असं वाटतं की जनतेच्या असणाऱ्या भल्यासाठी, सिस्टीमच्या भल्यासाठी, व्यवस्थेसाठी काहीतरी सक्षम निर्णय झाला पाहिजे, तेव्हा स्वतःहून सुप्रीम कोर्ट काय करतो, एखादा असणारा खटला दाखल करतो, एखाद्या असणाऱ्या मुद्द्यावरती निर्णय देतो, तो त्याचा असतो सुमोटो. असाच एक सुमोटो 2026च्या एप्रिल या महिन्यामध्ये आलेला आहे. आणि तो आपल्या असणाऱ्या राईट टू लाईफ अँड पर्सनल लिबर्टी, जीविताचा हक्क व व्यक्ती स्वातंत्र्याच्या हक्काच्या अनुषंगाने कलम नंबर 21चा रेफरन्स घेत इथं रोड सेफ्टीच्या संदर्भामध्ये आता सुप्रीम कोर्ट निकाल देताना दिसतोय. तर हा असणारा महिना सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटसाठी, आपल्या भारताच्या असणाऱ्या कॉन्स्टिट्यूशनचा मीन ठरवण्यासाठी खूप जास्त महत्वाचा आहे. मग तोच आहे काय न्यूज एक्झॅक्टली, त्याच्यातून कोणकोणते मुद्दे आपल्याला बघणं आवश्यक आहे. आणि युपीएससी आणि एमपीएससीच्या असणाऱ्या मेन्सच्या असणाऱ्या या GS2च्या अनुषंगाने GS3च्या अंतर्गत डिझास्टर मॅनेजमेंटचा रेफरन्स घेत असताना कशा पद्धतीने असणाऱ्या टॉपिकला बघायचं आहे, या सगळ्या गोष्टींचा आढावा आपण आजच्या सेशनमध्ये घेऊया. नमस्कार, मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं इग्नाइट अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत करतो. चला स्टार्ट करूया आजच्या असणाऱ्या सेशनला. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे 2026चं रोड सेफ्टीच्या बाबतीमध्ये आर्टिकल 21च्या अंतर्गत जगण्याचा अधिकार या ठिकाणी सुप्रीम कोर्टानं अजून जास्त स्ट्रॉंग केलेला आहे. तो कसा आहे तर ते बघत असताना एक महत्वपूर्ण रेफरन्स येतोय, सुमोटो दाखल केला जातोय आणि एक ऐतिहासिक असणारा निकाल आणि नवीन 5 नियम आपल्याला मांडले जातात, जे आपल्याला या असणाऱ्या हायवेज असतील, सोबतच बघितलं आपण त्या ठिकाणी की जे असणारे नॅशनल हायवेज असतील किंवा आपण इंटरनॅशनल स्वरूपाचे असणारे रोड्स असतील, स्टेट हायवेज असतील, याच्या अनुषंगाने कोणते प्रिकॉशन्स घेणं गरजेचं आहे, जेणेकरून दुर्घटना कमी होतील. आणि त्याच्या अंतर्गत आपल्याला प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या पद्धतीचा असणारा जो स्लोगन आहे का तो परफेक्टली इम्प्लिमेंट होताना दिसणार आहे. मग तो रेफरन्स पाहिला तर राष्ट्रीय महामार्गांना सगळ्यात पहिल्यांदा या ठिकाणी हायलाइट केलं जातं. मग राष्ट्रीय महामार्गावरचा असणारा प्रवास हा कसा झाला पाहिजे, सुरक्षित झाला पाहिजे. मग तो प्रवास सुरक्षित करायचा असेल तर कोणकोणते असणारे ऍक्सिडेंट होणाऱ्या घटना आहेत का, त्यांना कसं आपण ओव्हरकम करू शकतो, कसं त्यांना आपण योग्य पद्धतीनं सिस्टमॅटिकली आपण या असणाऱ्या व्यवस्थेतून पूर्णपणे काढून टाकू शकतो, याचा असणारा निर्णय या सुप्रीम कोर्टाच्या सुमोटोच्या अंतर्गत आपल्याला पाहायला मिळतो. एक घटनात्मक बदल होताना दिसतोय. कसं, सगळ्यात महत्वाचा हा प्रवास कसा आहे, अगोदर हे फक्त या ठिकाणी एक प्रशासकीय धोरण असायचं रोड सेफ्टीचा उल्लेख, तर पूर्वी तो केवळ फक्त प्रशासकीय धोरण असायचा. आता एका असणाऱ्या डिव्हिजन बेंचनं, खंडपीठानं निकाल दिला, ज्याच्यामध्ये जगण्याचा अधिकाराचा असणारा हा रोड सेफ्टीचा रेफरन्स हा अविभाज्य भाग या ठिकाणी बनतोय. कलम नंबर 21 परत एकदा चर्चेमध्ये येतोय. तर काय आहे तर एप्रिल 2026 मध्ये न्यायमूर्तींची नावं लक्षात ठेवायच्या ठिकाणी न्यायमूर्ती JK माहेश्वरी आणि अतुल S चांदूरकर या असणाऱ्या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठानं हा असणारा निकाल दिला, ज्याच्यामध्ये राज्याला सुरक्षित वातावरण देण्याचा एक सकारात्मक आदेश, पॉझिटिव्ह मॅन्डेट या ठिकाणी सुप्रीम कोर्ट देताना दिसतोय या 2 जजेसच्या असणाऱ्या डिव्हिजनल बेंचच्या माध्यमातून. मग काय निर्णय या ठिकाणी येताना दिसतोय तर इथं सांगितलं की हायवे जे आहेत ना, नॅशनल हायवेचा रेफरन्स येतोय, राष्ट्रीय महामार्गांचा उल्लेख याच्यामध्ये केला. महामार्गांचा उल्लेख केला तर तुम्हाला एक सगळ्यात महत्वाचा सेंटर स्टेट रिलेशन मधला असणारा कोणता तर ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिलेशन्स लक्षात आले पाहिजे, प्रशासकीय संबंध. आणि त्या प्रशासकीय संबंधातील कोणते आर्टिकल माहिती असले पाहिजे तुम्हाला, मग या ठिकाणी माहिती असले पाहिजे आर्टिकल नंबर 256 आणि आर्टिकल नंबर 257. 256 कलम काय सांगतो की राज्यानं स्वतःचं असणारं प्रशासन हे केंद्राप्रमाणे केलं पाहिजे. आणि 257 काय सांगतो की राज्यानं आपलं प्रशासन करत असताना केंद्राच्या प्रशासनात अडथळा आणायचा नाही. आणि केंद्र काय करू शकतो, याच असणाऱ्या 257 उपकलम 2 मध्ये काय सांगितलंय, आंतरराज्य दळणवळणासाठी राष्ट्रीय महामार्गांची निर्मिती करण्यासाठीचे असणारे आदेश केंद्र राज्यांना देऊ शकतो. मग निर्मिती करत असो तर त्या ठिकाणी सेफ्टीचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे की नाही, हाच मुद्दा इथं हायलाइट केलाय. आणि काय सांगितलं जाते बघा, इथं सुप्रीम कोर्ट स्वतःहून दखल घेतोय, स्वयंप्रेरित दखल घेतली आणि धोक्याचे मार्ग सांगितले. का, कारण केवळ 2% असणारे देशातील एकूण रस्त्यांपैकी राष्ट्रीय महामार्गांचं प्रमाण आहे, फक्त 2% राष्ट्रीय महामार्ग आहे. तरी सुद्धा तब्बल या राष्ट्रीय महामार्गांवरती मृत्यूंचं प्रमाण किती आहे,
30% मृत्यू अपघाती मृत्यू हे या असणाऱ्या राष्ट्रीय महामार्गांवरती होताना दिसतात. मग इथं बघितलं आपण तर या ठिकाणी धोक्याच्या मार्गांचा उल्लेख केला तर कॉरिडॉर्स आणि पेरिल्स, वाढतं मृत्यू, प्रशासकीय निष्काळजीपणा संपवण्यासाठी न्यायालयाची असणारी स्वयंप्रेरित असणारी याचिका आहे. हा असणारा सुमोटो न्यायालय स्वतःहून या ठिकाणी दाखल करतोय. म्हणजे काय, कलम 142चा वापर आहे. साहेबांनो, युपीएससीनं 2025च्या प्रीला या आर्टिकल वरती डायरेक्टली प्रश्न केला होता, कलम 142. आणि लक्षात घ्यायचं, आपल्या भारतात जेवढे सेन्सिटिव्ह केसेसचे निकाल दिलेत ना, ते सुप्रीम कोर्टानं 142 या आर्टिकलचा आधारच घेत या ठिकाणी निकाल दिलाय. कोणता? अयोध्या खटल्याचा निकाल याच असणाऱ्या आर्टिकलचा वापर करून दिला. आपल्या भारतातला असणारा शबरीमाला मंदिराचा खटला याच असणाऱ्या कलमाच्या माध्यमातून निकाल देण्यात आला. ट्रिपल तलाकचा केस याच असणाऱ्या आर्टिकलच्या माध्यमातून दिला. म्हणजे इतके महत्वपूर्ण निकाल या असणाऱ्या कलमाच्या माध्यमातून दिला. याच कलमाला म्हणायचं सुप्रीम पॉवर ऑफ सुप्रीम कोर्ट. जेव्हा एखादा केस, एखादा मुद्दा जो कुणीही डिस्कस करू शकत नाही किंवा त्या खटल्याचा निकाल कुणी देऊ शकत नाही, तेव्हा त्याच्याशी संबंधित असणारा निर्णय सुप्रीम कोर्ट देऊ शकतो या कलमाचा वापर करून. जिथं कोणतेही प्रोव्हिजन मेन्शन्स नाहीयेत, कोणताही असणारा रेफरन्सेस नाहीये, तिथं सुप्रीम कोर्ट आदेश देऊ शकतो या कलमाच्या माध्यमातून. मग त्याच कलमाचा वापर केला आणि काय सांगतो या ठिकाणी, त्वरित सुरक्षेसाठी सर्वोच्च न्यायालयाचे 5 प्रमुख निर्देश या ठिकाणी आहेत, इंडिकेशन्स या ठिकाणी दिले जात आहेत. कसे या ठिकाणी? पहिला मुद्दा आहे अतिक्रमण हटवायचे. काय? राईट ऑफ वे, म्हणजे तुम्हाला मार्ग योग्य पद्धतीनं मिळावा आणि तो मोकळा मार्ग मिळावा, हा तुमचा असणारा अधिकार आहे. आणि हे अतिक्रमण किती दिवसात? पुढच्या 60 दिवसांमध्ये काढलं पाहिजे, अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. आता हे खूप मोठा निर्णय, कारण का तुम्ही रिसेंटली अशा काही घटना ऐकल्यात का की एक असणारा युवक जॉबवरनं 8-9 तासाचं काम झाल्यानंतर स्वतःच्या 2 व्हीलरवरती निघाला होता आणि रस्त्यामध्ये कोणतेही नोटिफिकेशन न देता रस्त्यावरती खड्डा खांदलेला होता आणि त्या खड्ड्यामध्ये तो बाईक घेऊन जातो, पडतो त्याच्यामध्ये आणि त्याची डेथ होते. सोबतच तुम्ही ही पण न्यूज ऐकली असेल की 4 व्हीलरमध्ये तो असणारा युवक स्वतःच्या कामावरनं ब्रेक झाल्यानंतर तो घरी यायला निघतो आणि घरी येताना रस्त्याच्या बाजूला कठडा नसल्यामुळं तो त्या असणाऱ्या कठड्यातून त्या ठिकाणी त्याच्या असणाऱ्या ड्रायव्हिंगचा कंट्रोल सुटल्यामुळं तो काय होतो, तो असणाऱ्या त्या नाल्यामध्ये पडतो आणि नाल्यामध्ये पडून स्वतःच्या वडिलांसमोर त्याचा असणारा मृत्यू होतो. अशा घटना जर घडत असतील तर रोड सेफ्टीचा उल्लेख खूप महत्वाचा आहे. म्हणजे सुप्रीम कोर्ट असाच सुमोटो घेत नाहीये, त्याच्या पाठीमागचे असणारे असे खटले आपल्याला चर्चेमध्ये येताना दिसतात. मग ते लक्षात ठेवायचं. मग याच्यामुळे काय केलं, या ठिकाणी पार्किंगला बंदी करून टाकली. कुठं? या ठिकाणी जेवढे काही नॅशनल हायवेज आहेत का, त्याच्या असणाऱ्या कॅरेजवरती, ज्याच्या रोडच्या असणाऱ्या आसपास जे कॅरेजेस आहेत का, मुख्य रस्त्यावर असणारे वाहने उभी करण्यासाठी काय केलेलं आहे, सक्ती आणलेली आहे. या ठिकाणी सक्त मनाई करण्यात आलेली आहे. सोबतच बघितलं या ठिकाणी तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा, इंटेलिजंट ट्रान्सपोर्ट सिस्टीम आणणार आहे. आधुनिक कॅमेरे आणि स्पीड सेन्सर्स या ठिकाणी सेन्सर्स लावले जाणार आहेत. म्हणून काय होईल, स्पीड कंट्रोलमध्ये आणण्यासाठीचे असणारे सगळे प्रोटोकॉल्स या ठिकाणी फॉलो करायचा आहे, असा पद्धतीचा निर्देश देतोय. सोबतच आपत्कालीन सेवा दर 75 किलोमीटरवरती रुग्णवाहिका आणि रिकव्हरी वाहनं तैनात करणं हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. त्या अनुषंगाने हा मुद्दा इथं चर्चेमध्ये येतोय. त्यासाठी 75 किलोमीटरवरती रुग्णवाहिका असली पाहिजे. ब्लॅक स्पॉट सुधारणे. बऱ्याच वेळा काय होतं माहिती का, जर समृद्धी महामार्ग, तुम्हाला माहिती आहे समृद्धी महामार्ग जेव्हा ओपन झाला तेव्हा तुम्ही कंटिन्युअसली ऍक्सिडेंटचे असणारे केसेस ऐकले असतील. सगळ्यात फेमस जो आपल्या फेमस कशाला म्हणून या ठिकाणी सगळ्यात असणाऱ्या अशा पद्धतीचा न्यूज जो खूप जास्त या ठिकाणी असं म्हणून आपण तिथं त्याचं असणारं न्यूज एवढी वाईट पद्धतीने येते कंटिन्युअसली, तो म्हणजे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्ग, म्हणजे पुणे मुंबईला जोडणारा असणारा एक्सप्रेसवे. कंटिन्युअसली त्या असणाऱ्या एक्सप्रेसवेवरती तुम्हाला ऍक्सिडेंटचे केसेस त्या ठिकाणी पाहायला मिळतात, ऐकायला मिळतात. तर त्याचं कारण कसं असतं, असे काही स्पॉट असतात जे त्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट्स असतात, म्हणजे जिथं त्या ठिकाणी ऍक्सिडेंट कंटिन्युअसली होतात, फ्रिक्वेन्सी खूप जास्त असते. ते ओळखणं आणि तिथं काय केलं पाहिजे, तिथं ते असणारा ब्लॅक स्पॉट कशा पद्धतीने व्हिजिबल होऊ शकतो, त्यासाठीचे असणारे हिथं आपल्याला सोल्युशन्स देणं गरजेचं आहे, असं सुप्रीम कोर्ट म्हणतोय. वारंवार अपघात होणाऱ्या जागा त्वरित दुरुस्त करून घेणे हे असणारे निर्देश आता सुप्रीम कोर्ट देताना दिसतोय. त्याच्यातून एक नवीन विजन समोर येतोय आणि त्या नवीन विजनचा उल्लेख केला तर उत्तरदायित्व आणि अंमलबजावणीची एक नवीन परिसंस्था तयार करण्याचा प्रयत्न सुप्रीम कोर्ट करतोय. मग कलम 21 मध्ये नागरिकांच्या सुरक्षिततेचा मूलभूत हक्क आहे, प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे. मग फक्त सिस्टीमच्या असणाऱ्या कमतरतेमुळे व्यक्तीचा जर जीवनाचा हक्क हिरावून घेतला जात असेल तर कलम 21 चा भंग होतोय, अशी असणारी महत्वपूर्ण असणारी भूमिका आता सुप्रीम कोर्ट घेताना दिसतोय. कलम 142 चा सर्वोच्च न्यायालयाने थेट आणि कठोर निर्देश दिलेला आहे 142 चा वापर करून, आणि तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा
ITS, ITचा रेफरन्स आणि तातडीच्या आपत्कालीन सेवा या ठिकाणी उपलब्ध करून महामार्गाची सुरक्षा केवळ सरकारची मर्जी नाही तर प्रत्येक नागरिकाचा हक्क आहे, हा अति महत्वाचा निकाल या ठिकाणी सुप्रीम कोर्ट सुमोटोच्या माध्यमातून देतोय. या असणाऱ्या सुप्रीम कोर्टाच्या सुमोटोच्या स्वतःच्या डिसिजन बद्दल तुमचं मत काय? रोड सेफ्टी हा आपला हक्क असला पाहिजे का? जगण्याचा अधिकार रोडवरती सुद्धा आपला असला पाहिजे का? म्हणून या ठिकाणी सावकाश जा, लवकर निघा आणि वेळेवर पोहोचा, या पद्धतीचे असणारे जे काही स्लोगन्स आहेत का, हे आपल्याला आपल्या जीवनाच्या हक्काशी जोडायचं आहे. याबद्दल तुमचं मत काय आहे ते कमेंट सेशन मध्ये नक्की सांगा. भेटूया आपण अशाच पुढच्या सेशनच्या अंतर्गत. जर सेशन आवडलं असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब नक्कीच करा. भेटूया आपण नेक्स्ट सेशनला. तोपर्यंत काळजी घ्या आणि अभ्यास करत राहा. थँक्यू.